गोष्ट आहे, हे सोशल मीडियासाठीच कांड चालू आहे की लोकांपर्यंत, तरुणांपर्यंत हा संदेश पोहोचला पाहिजे. परंतु आपल्या मोबाईलवर कोणते चॅनल सबस्क्राईब्स आहेत तो? जर आताही तुम्ही स्वतःच्या मोबाईलची सबस्क्रिप्शन्सची लिस्ट बघितली तर त्यातल्या चॅनलची क्वालिटी काय तुम्हालाही कळते. कोण ते सिलेक्ट केले चॅनल्स? तुम्ही जे रील्स बघता ते रील्स कोण ठरवतं की तुम्ही तेच रील्स बघितले पाहिजे? कोणीतरी आहे ठरवणारं. तुम्हाला 4च रील्स सुरुवातीला दिसतात, त्यात एक हनी सिंगचं गाणं दिसते जे आता चालू आहे, पायल. दुसरं नोरा फतेहीचं एखादा व्हिडिओ दिसतो. तिसरं आचार्य प्रशांत यांचं रील दिसतं आणि आणखी काही रील्स दिसत असतील. हे रील्स सुरुवातीला कसे काय आले? दादा पैसे द्यावे लागतात, करोडो रुपये मोजतात ते लोक, तेव्हा तुमच्या पहिल्या 10 स्क्रोलमध्ये त्यांचे रील्स असतात. म्हणजे तुम्ही काय विचार करावा हे कोण ठरवलं? कोणीतरी ठरवलं ना दादा. तुम्ही एकाएकी पिझ्झाच्या मागं लागलेले नाही. आधी तुम्हाला तुमची आवडती आणि तुम्हाला सर्वात पौष्टिक भाकर सोडायला लावली यांनी. तुम्ही कुठली गोष्ट करताय? आपल्याला आता विहिरीचं पाणी सोडावं लागलं. तुम्हाला काय वाटते? शेवटाला येतो, जास्त वेळ तुमचा घेत नाही. तुम्हाला पाणी मिळत नाही ही समस्या नाही मित्रांनो. तुम्हाला पाणी मिळू नये हा रचलेला कट आहे. कारण तुम्ही जर पाणी स्वच्छ पिले तर बिस्लरी घेणार कोण? आणि बिस्लरीमध्ये करोडो रुपये गुंतवलेत सरकार आणि इंडस्ट्रीजवाल्यांनी, ते कोण घेणार? म्हणून हा रचलेला कट असतो. राजकारण हा विषय तुम्हाला येणाऱ्या दिवसांमध्ये अभ्यासाची संधी असेल तर जवळच्या अभ्यासा. प्रत्येक गोष्टीत राजकारण असतं आणि आपले तरुण आता जर हे राजकारण समजून घेणार नाहीत तर तुम्ही तुमच्या मुलांना ज्या वेळेस त्यांना पाण्याची प्रश्न फेस करावा लागेल आणि इथल्या तापमानाचा सर्वात मोठा प्रश्न फेस करावा लागेल, त्यावेळी त्यांनी जर विचारलं पप्पा आपल्या आजोबांनी का हो थोडीशी काळजी घेतली नाही, तर तुम्ही काय उत्तर देणार आहे त्यांना? की यार याच्यात तर मी सहभागी आहे असं मनातूनही तुम्हाला वाटेल. त्यावेळी यावर उपाय काय? कारण समस्या खूप मोठी आहे. आपण एकट्यानं मी काय करू बाबा? तर दादा एवढंच काम करा की तुम्ही फक्त तुमचं जीवन वाचवा. तुमचं जीवन म्हणजे कसं वाचवा? तुमच्या घरामध्ये येणारा प्लॅस्टिक हा जो पदार्थ आहे तो रोखायसाठी जे काही करता येईल ते करा. आम्ही सायकलवरती फिरतो आहे, आमच्याकडे स्टीलच्या बॉटल्स आहेत. तुम्ही घरी माठातले पाणी पिणारे लोक आहे, तुम्ही आता प्लॅस्टिकवर येऊन पडलेले आहे. विहिरी असतील तर त्या पुनर्जीवित करा आणि विहिरींचं माठातलं पाणी पिऊन स्वतःचं आयुष्य सांभाळा. आणि जिथेही बाहेर जाल प्लॅस्टिक जेवढं टाळता येईल तेवढं टाळा. कारण या प्लॅस्टिकने आपल्याला कॅन्सर झालेला आहे आणि प्लॅस्टिक हे जागतिक तापमानवाढीमधलं एक महत्त्वाचं कारण झालेलं आहे. आणि त्यावर उपाय नाही, प्लॅस्टिक नष्ट करता येत नाही, ते जमिनीत दबून राहते. आणि चक्र एकदा फक्त समजून सांगतो, जर तापमान वाढलं तर इथे पाऊस कमी पडेल, अन्न आपल्याला पाहिजे तसं मुबलक प्रमाणात मिळणार नाही. मग जेव्हा अन्नच मिळालं नाही तर तुम्ही खाणार काय आहे? तुम्ही अफगाणिस्तान देश पाहिलेला आहे, तिथले लोक वाळवंटात सारख्या प्रदेशामध्ये राहतात. मग तिथे आज ती परिस्थिती आलेली आहे. तुम्हाला काय वाटते? अफगाणिस्तान आधीपासून जेव्हापासून लोक राहतात तेव्हापासूनच तसा आहे का कोरडा? अहो नाही. अफगाणिस्तानसुद्धा आपल्या सह्याद्री